आता सध्या 10,000 रुपये महिना खर्च आहे पोराचा. ह्याचं इन्कम अजून चालू नाही. मी आता सध्या 8 वर्षाचं माळ वैकत होती नगराच्या कुपीवर. गणेश तू झटतो ना झट, बोलतो ना पोळा, तू आमचा विचार करू नको. आणि तोरल्यापासून रोज फोन, काय कसं चाललंय ग, तू 1 रुपयाचं सुद्धा टेन्शन घेऊ नको भाऊ. आता नगराच्या मी पहाटे 4ला जायची माळ विकायला. आता ह्या 2 महिन्यात माझं माळ बनवले. पहाटे 4 वाजलेच माळ विकली. संध्याकाळी ही कामावून आलं, गाड्या साठा बांधायचा, उन्हाचंच भाकरी काढून करायचं. नगरीच्या टायमाला बांधला साठा. मी रोज 700-800 रुपयाचं माळ विकायची. पोराला 10,000 रुपये महिना खर्च आहे आता सध्या थोरच्या पोराचा. येणं तर कुठनं सुद्धा नाही. मग गेल्या 4-5 महिन्यात मुंबईचं ग्राउंड झालं. मग आता आम्ही ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण आहे का नाही. तुम्हाला सांगते 37 मार्क पडली आणि 38चं मेरिट लागलं. फक्त एका मार्कानं गेलं. लय खर्च आहे त्याला, महिन्याला 10,000 रुपये त्याला खर्च मग मी आहे. काय म्हणायची नाही. मग मी म्हणलं, मी कसं केलं, 1 मार्कानं गेल्या. मी त्याचा 1 मार्कानं गेल्यावर 2 दिवस जीवना म्हणजे डोळ्याचं पाणी. पण मी त्याला हो भाऊ, एक ना एक दिवस आपल्याला देवाचा कष्टाचा हिशोब करायला लागेल. तू लढ, अजून पुन्हा भरतीला उभा राहा. पण त्याला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, तर निघा ते पोर असते ते हायपर होऊ नको म्हणलं. आणि त्याला मी सांगायची आणि घरात जाऊन रडत होती जसा त्याला मी आधार दिला. एक मार्कामुळे वर्ष फेल गेलं ना. 4 महिन्याची गोष्ट आहे ही 4 महिन्याची गोष्ट आहे. मग आता आम्हाला आरक्षण आहे का नाही. मग 38चं मेरिट 37 मार्क पडली ना 38चं मेरिट लागलं फक्त ग्राउंडमध्ये. आणि पोरांना किती जात 4 ते 5 महिन्यावर आपला चाललाय. मग आता मला कुठं तरी म्हणलं की आपलं पोरगं कुठं यशाच्या घरात आहे. भाऊ तू लढ, किती पैसा खर्च होऊ दे, महाग नाही सारायचं. मग आता सुद्धा मी 2 किलोनी बाजरी दळून आणते. मी सांगा माझ्या 10 पैसे सुद्धा मी कोणाचं कर्ज केलं नाही. एवढा खेळ उभा केलाय आणि रान कुठलं पडाक ठेवलं नाही. माणसं म्हणते 2 पोरं नाही रान पडाक राहिले. आणि माझा ट्रॅक्टरवर घरी लावू नये. ट्रॅक्टर आमच्या नावाला ट्रॅक्टरचं चालवा येत नाही. ट्रॅक्टरचं चालवा येत नाही. मला काय गरज आहे. थोरला मुलगा होता ना, रोज 4,000चं 5,000 ट्रॅक्टरवर काम करता. पण गणो सांगता ही 4 आणि 5,000 ही माझ्या पुरतं मला लेबर असले ते पैसे आणून देतो. तुमचा पुढचं भविष्याचं काय. म्हणजे तुम्ही यांचा पुढचा भविष्याचा विचार जास्त करता. मी आणि पोरांचा काही विचार करते, कारण मला चटकं बसल्या ते, मला डागण्या बसल्या. मॅजिक केली तुमच्या वाट्याला येऊन. बरोबर. मला 4-5 एकर रान आहे समजा मिळून. मला म्हणजे आता सध्या आमचा कोरा उतार आहे, 10 पैसे कर्ज नाही. पण मला कसं वाटतंय मंजुरी करणं इतकं सोपं नाही. बरोबर आहे. मंजुरी करणं इतकं सोपं नाही. मंजुरी फक्त पोटापुरती आहे. पण उद्या जर लय मोठ्या हानी आल्या पण येणार तर नाही त्याच. पण स्टार बन, जेणेकरून तुला कुठं जरी अडचण आली तर माणसाचा सपोर्ट असावा तुला. आणि माणूस पैशाचा सपोर्टामुळे माणूस मोर जातोय. आता आम्हाला कोणी ओळखलं का आजपतवर, तुम्हाला सांगते अहो आमच्या दाराला माणूसच नाही. मी म्हणजे अरे म्हणून पोरांच्या लग्न झालं तर मी कशी म्हणजे पोरांना आपण जायचं, आम्ही दोघं तुम्ही दोघं आणि आपण एवढ्यानेच लग्न लावून यायची. कारण आमच्या दारात माणूस आता येण्याच्या घरी कोणी येईल का. आहे माझा मी किती परिवार गोळा केलाय. तुम्ही आता असं समजूच नका, गणू म्हणजे अख्ख्या भारतामध्ये गणेशला आता ओळखायला लागलेत. गणू आपला लय मोठा झाला आता, गणू लय बारका. आता तुम्ही काय म्हणताय की आपल्या दारात पाहुणे यायचे नाही, कोणी येत नव्हतं. पण आता गणूला तोंड बांधून बाहेर जावं लागतंय. गणूने सहज असं तोंड उघडलं जरी ना. सकाळचा विषय झाला, मी सकाळी 4 बायात बोलली. आता मगाशी आमचा विषय झाला बायाचा. मी म्हणायची आमच्या म्हणजे मी कशी आणि मला कुठल्या तरी महाराज सांगितलं ना घरात पेरगा फडकून कुठला महाराज सांगितलं. आणि मग मी माझी गणू आपल्याला येड असल्यामुळे कोणी येईल का. म्हणून म्हणजे आमच्या घरी परिवार कोणच येणार नाही. आपल्याला 100 माणसाचं जेवण करायचं आणि बनवायचं. अक्षरशः मला रडली दुपारी की गाड्या अक्षरशः मला महागारी लावावं लागते. इतक्या गाड्या लावायच्या जागा नाही माझ्या दारात. बस अजून काय पाहिजे एवढा माझ्या पोरानं परिवार गोळा केलाय. मी अक्षरशः दुपारी रडली की दारात आज आपल्या दारात माणूस येणार. आज 28 लाखाच्या गाड्या आपल्या पोराच्या दारात आहेत. मग हे कोणामुळं मी माझी बापूना तुमचं ह्यांना मी आमच्या बापूनाच म्हणते साधं समजा. मी म्हणते
तुमचं हे पुण्य आहे, तुम्ही भोळे पण तुमच्याकडे लक्ष्मी आहे. आणि मी तुम्ही म्हणता नवरा येडा आहे, मी लोकांच्या गाड्यांना लोकांच्या बायाला कधीच भाव देत नाही. माझा भोळा शंकर आहे, माझ्या उपयोगी येईल. तुम्ही कितीही मोठं असा तुम्ही आमच्या कामाचं नाही. तुम्ही तुमच्या घरचं शहाणा असाल, तुम्ही तुमच्या घरचं मोठं असाल, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आमचा साधा भोळा आमचा. उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते, काम सांगितलं मला कधीच दुःख दिलं नाही. आणि पोरं माझ्या शेती अजून सुद्धा मला तुम्ही सांगा की पोरगं आहे व्हिडिओमध्ये करतंय, जसं ते जसा भाव आहे तसंच घरी सुद्धा आहे. मला जर गणेशनं माझं नाही 5 मिनिटं जर फोन उचलला ना, मी वाकड टाकते. जोपर्यंत गणेशचा फोन येत नाही तोपर्यंत मी तोंड सुद्धा धुत नाही अजून सुद्धा. गणेश त्याला माहिती आहे फरक. मध्ये 2 दिवसाचा फोन लागला नाही, अक्षरशः मला भेटायची. गणूचा फोन लागला नाही, मी जवळ गणूचा फोन लागला तर मी हातून उठली नाही. मग गणेशचा फोन लागला तर मग बाया म्हणल्या चिता उठतो अंडू म्हणलं, बोलली मी. मग उठली. 12 वाजल्या मला तोंडात पाणी नाही. रात्री गणूचा फोन लागला नाही, सकाळ दमला गणूचा फोन लागला नाही. गणूचं काय वळखायचं, बापाला पैसे पण नाही तर. आणि मी कोणाला सांगू आता, आपल्याला येते का कोणाचं ओळखायला. गणूला कुठं हुडकू भाऊ. 2 दिवस गणूचा फोन लागला नाही. गणू मला धरणी माहिती जागा ते नाही. आणि अक्षरशः मी जी इथं राहते ह्याच्यामुळे आम्हाला थारा सुद्धा नव्हता इथं राहायला. माझ्यामुळे मी राहायची कुठून जायची कुठून, मला आता मध्ये मला असला दिवस आठवायचं. मला असला दिवस आठवायचं. मग मी गणपती घरात दिवस सगळं सगळं, कारण तू आहे म्हणून आम्ही आहे. नाही बरोबर आहे. आम्ही गणूला काय झालं की आम्ही इथं नाही बघा. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आज मी काय म्हणतोय तुम्हाला, गणेशला काय होणार नाही. महादेव आपल्या पाठीशी. गणेश पण म्हणतोय, मी स्वतः महादेवाला बोलतोय. गणेशला किती जर ठिकाणी अडचणी आल्या नाही का, गणेशला महादेव कुठल्या पण रूपातनं भेटतोय. महादेव गणूला तुम्ही ह्याचं टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही कुठं हुडकायचं आणि हे हुडकायचं काय नाही. अहो गणेला असं जरी काय वाटलं ना, असं काय झालं, आपण तर आहे, पण त्यानं जो परिवार कमवलाय, आज 3 लाख लोक त्याच्यासोबत आहेत. भविष्यात 10 लाख होतील. आज जे गणेश जे करताय ना, ते कोणी करू शकत नाही. गणेश म्हणजे नाही का एवढा लहान कुटुंबातून, आणि नाही का तुम्ही जसं सांगितलं की एवढ्या अडचणीतून तुम्ही सगळं काही केलंय. आज मुलाचं असं झालं, भरतीचं एका मार्कानं गेलं, तुम्ही ह्याच्याकडे गेला, तुम्हाला तुमच्याच घरच्यातल्या लोकांनी फसवायचं प्लॅनिंग केला. पण गणेश पण एवढा स्ट्रॉंग आहे ना, गणू पण काय ना काय करून दाखवलं तुमच्यासाठी. आज महादेवाचरणी प्रार्थना करतो, यावेळेस तुमचा मुलगा 100 नाही 101% पोलीस भरती होणार म्हणजे होणार. आणि जरी तुम्हाला इथं काय अडचण आली किंवा बाहेर कुठं अडचण आली तर तुम्ही बिनधास्त कॉल करा, कारण की गणेशसाठी दुसरं कोण माहीत नाही, पण आम्ही आहे 100%. तुम्ही कधी या, तुम्ही टेंबूने जरी आलं ना, तुम्ही कधी या, एक फोन करा, बाळा अशा अडचण आहेत किंवा असा आम्हाला त्रास होतोय, तुम्ही बिंदास कधी या. आणि मी एकटाच नाही आहे गणेश बरोबर, आज पूर्ण टेंभुर्णी गाव गणेश बरोबर आहे. आता सहज आम्ही पंपावर गेलो, फोटो काढत होतो, सहज थांबलो 2 मिनटं, तर तिथे लगेच गणूला भेटायला 4-5 जण आले. आज तुम्ही म्हणत होता की नाही का दारात लोक येतील का नाही, त्याचा विचार करत होता तुम्ही, पण आज गणेश जरी कुठे गेला का तर त्याला हुडकत येते. आणि तुम्ही बघितलं, तुमच्या दारात लोक तुमचे पाहुणे पण येत नव्हते. मस्त 20-30 लाखाच्या गाड्या घेऊन तुमच्याच घरातले लोक जातात, पण तुमच्या दारात येत नव्हते का, तर काका साधे बोळे आहेत. तसा विचार करू नका. आता तुम्हाला कळलंय की नाही का गणेशला भेटायला कोण आणि कुठून येते. आता कोण मुंबईवरून आलतं, तर आज कुर्डूवरून आलते, त्यांनी अक्षरशः असली दिलगिरी व्यक्त केली, म्हणजे नाही का मन भरभरावून आलं. हा त्याच्यामुळे मी माझी आताच आमच्या वाल्याला मगाशी मी म्हणली, बघा ना आमच्या दारात माणसं येत नव्हतो, आणि आता अक्षरशः गणू घरी नाही म्हणून मला गाड्या माघारी पाठवावं लागते. मग म्हणलं ही कसं असतं, दिवस वाईट काढलं पण द्या म्हणत, चांगलं बी आणलं पण माझं कसं म्हणणं, फक्त त्याच्या केसाला गणू धक्का लागला असं सोपं आहे का एवढा प्रवास करायचं तरी, सोप्या गोष्टी दे का. नाही बरोबर आहे तुमचं, एवढा प्रवास करायचं सोपं नाही. आमचं दुःख उभं राहते ना. हो बरोबर, आमचंच दुःख आमच्या मोर उभं राहते. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. आता बघू, आता गणेशचं लवकरच संपले सगळं काही, आणि महाराजांचे गड किल्ल्यांचं त्याचं मोठं प्लॅनिंग आहे. आणि तो जो करतोय ना, ती एक समाजसेवा म्हणून करतोय नाही का. जी
जी गोष्ट आम्ही बघू शकत नाही, कुठली नाही का सुंदर जागा आम्ही बघू शकत नाही, ती गणेश दाखवायचा नाही का एक प्रयत्न करतोय. कुणाला चांगलं वाटतंय तर कुणाला वाईट वाटतंय, पण चांगल्या जवळजवळ ह्याचा प्रवास चालू केला होता, सगळ्यांना वाईट वाटायचं, अरे हे काय करतोय असं तसं. पण आता त्याच लोकांच्या तोंडावर ते मारलंय गणूनं. गणू म्हणजे नो चॅलेंज आहे. आणि हे सगळं फळ जे भेटतंय हे तुमच्या कष्टामुळं आहे, हे तुमच्या प्रामाणिकतामुळं आहे. तुम्ही जे एकनिष्ठपणे तुम्ही काम केलं, एवढं सगळं काही केलं ना, खरं असं माझे पण डोळे भरून यायला लागलेत. मग ती काय आमचं म्हणतं शेतात तू किराणा इकून टाक. हा आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी खाली उतरलं ब्लास्टिंग मोटर ठेवायला, आणि इथं मोऱ्याच्या माती विहिरीवर बकेटमध्ये बसलं ना, असं विहिरीतनं बकेट बाहेर काढायचं म्हणलं की बकेटमध्ये बसले 60 फूट खाली विहीर गेली. असं हिरीतनं बघलं निघायचं म्हणलं की ब्रेकच तुटणार आहे. अरे देव. आमचं मालक 60 फुटावर सणा वायरू गेलं. मी मनाची आता भरूनच वर काढावं लागेल. मी मोहर सुद्धा गेली नाही, ब्रेक तुटला 60 फुटावर जाऊन वरनं आदळलं. आमचं मालक बकेट खाली पडलं आणि 10 फूट खाली एक 10 ते 15 फुटच बकेट राहिलं सण. मनानेच बकेटने संयम घेतला. बकेट धडाकलं बिताडाला आणि मग ती टेकत गेलं असं पाण्यात बकेट उभारलं. 60 फुटावनं वेगात बकेट खाली गेलं आणि उठून उभा राहिलं. एवढं सुद्धा लागलं नाही, हिरीत पडलं 60 फुटावनं. मी माझी माझं नशीब आहे. आता हे 2-3 वर्षाचा काळ आहे. हे तुमचं नशीब नाहीये, हे तुमचं कर्म आहे. ते मग तुम्ही जे कर्म केलेत ना याचे फळ आहेत नाही का. तुम्ही आतापर्यंत जेवढं बी दुःख सहन करत आलाय ना, आज त्या भगवंताला सुद्धा माहिती आहे, महादेवाला पण माहिती आहे, तो बघत पण असेल नाही का. तुम्ही हे कष्ट करताय ना, याचं फळ तुम्हाला गणूने प्राप्त करून दिलंय. आता दादा पण करून देईल तुम्हाला त्याचं फळ. म्हणजे आता पण जाते मी मग घरी बसू आता का वैरण रोज लागणे कामाला जाते. मग आई दादाले मग ते गुन्हा असतो थोडे दिवस. एकदा तुझं इन्कम चालू ना, एवढं भावचं झालं ना, पुन्हा दादाला नाही कामाला लावायचं. तो आता तुझं बी इन्कम नाही आणि तुझा घरी खर्च थांबणार आहे का. मग मला सांगतो आज आपण अंगाला भांगाला आपलं काय 10 गेलं 5 उरलं. मग आपल्याला आपली पोरं उभा करायच्यात ना मोर स्वतःच्या पायावर. तुम्ही जावा थोडे दिवस. आता मी माळू आता मध्ये आता मका पण आली गुंट्यावर काय येईल 30-50 रुपयाची आपली थोडीफार मका काय होईल. थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे कमी. आमदा पोरांनी हिर ना तर बोर हिर तर पाळली 100% पाळली असती. आमदा हिर तर पाळली असते. पण आम्हाला शेजार पाजारी पण थोडी लागली ती मदत करायला पाण्यालाही. घ्या म्हणते ती पाणी थोडं. त्यांना माहिती आहे आपला मोहर काय काळ येणार आहे ती. मग काळ म्हणजे एवढं सुंदर काळ येणार आहे तुमचा. म्हणजे सगळ्यात उत्तम जरी म्हणलं ना, अप्रतिम काळ येणार आहे. आणि त्याचं फळ प्राप्त करून देणार तुम्हाला तुमचा गणू, ज्याच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. आणि भैया, ह्या दोघांवरती तुम्ही एवढा जीव लावला. ह्या दोघांसाठी नाही का कष्ट नाही करून लावायचे नाही का. कष्ट फक्त खायापुरतेत, पण पुढे जाऊन काय तुमचं जे हे प्राधान्य आहे ना तुमचा, आणि नाही का निस्वार्थपणे तुमचं काम असतं. कुठल्या कामात तुमचं स्वार्थ नसतं. आज लोकांचे इथं तुम्ही कामं करून नाही का गणूला ह्याला एवढं मोठं करायचा प्रयत्न करता. आणि गणूनं पण खूप चांगलं कार्य करतोय. जसं की तुम्ही तुमच्या मुलांना गणूला भैयाला चांगलं तुम्ही संस्कार दिले, तसंच गणू असे काही संस्कार दाखवून देतोय त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याच्या रीलच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून. हे कोणी करू शकत नाही सध्या, हे तुम्ही करताय. आणि हे मी गणू सॉरी बरं का, पण सगळ्यात जास्त श्रेय जर गणूचं द्यायचं असेल तर मी फक्त आईला देऊ शकतो. कारण की मी ऐकलं ना, म्हणजे माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. मी काहीच नाही केलं. आज गणू नाही का मित्रांनो, आज जे काही बी गणू आहे ना, फक्त आईंमुळे. ते म्हणतात ना नारी शक्ती, आणि नारी शक्तीमध्ये सगळ्यात जर का प्रभावशाली शब्द कुठला असेल तर ती फक्त आई आहे. आई हा शब्द नॉट अ जोक,